कोंडी फोड म्हणजे सुटका. ब्रेक थ्रू, कोंडी फोड म्हणजे सुटका. आता त्यासाठी आपण यशाया याचा 43वा अध्याय वचन लक्ष देऊन ऐका. मी परत सांगते आणि जेवढ्या मी वचन लिहिलं मला फार अभिमान वाटला. एवढे अध्याय लिहून काढले. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही ते लिहित होता त्यावेळेला वाचत होता आणि लिहित होता, त्यामुळे ते वचन आत्मसात होतं. ते वचन तुमच्या शरीरात, तुमच्या आत्म्यात, तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि खूप सुंदर गोष्ट पास्टरांनी सुरू केली. आम्हाला खूप आनंद वाटला या गोष्ट बघितल्याच्या नंतर. फार आवडलं मला ते. यशायाचा 43वा अध्याय 16 ते 19. जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत. त्यांच्या ज्याने उठवत नाही, ते विजले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. असा जो परमेश्वर तो म्हणतो की पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करेन. अरण्यात सडक करणं कठीण असतं. मी अरण्यात सडक करेन, मरुभूमीत नद्या वाहवीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय 23 ते 26. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय 23 ते 26. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना म्हणजेच पौल व सिला यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम दिला. परत ऐका. मग पुष्कळ फटके मारल्यावर पौल आणि सिला या दोघांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम दिला. त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आपल्या बंदीशाळेतून घालून त्यांचे पाय घोड्यात अडकवले. अतिशय वाईट, जर खून किंवा काहीतरी चोरी डाका टाकला असेल आणि वाईट असा तो भरपूर गुन्हे केलेला असा जर गुन्हेगार असेल तर त्याचे पाय घोड्यात टाकले जातात. आणि पावलाचे सिलाचे पाय घोड्यात का टाकले ते आपण नंतर पाहणार आहोत. हा, लेकिन तो अभी तो स्टार्ट कर दिया है मराठी में, क्योंकि मांग ज्यादा मराठी की थी इसलिए मैंने मराठी में स्टार्ट किया है. चलेगा ना? हाँ, समझ पाएंगे ना? इसलिए मैंने पहले पूछा था ये हिंदी में करूँ क्या मराठी में. हाँ. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता, गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. वो बंदीवान जो थे उनका सुन रहे थे कि पौल और सिला दोनों प्रेयर कर रहे हैं और प्रेज एंड वर्शिप भी कर रहे थे. तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदीशाळेचे पाय डळमळले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. उसी समय चमत्कार हुआ, भूकंप हुआ और भूकंप की वजह से सब दरवाजे खुल गए और उन्हें जो बांधा गया था वो कड़ियां भी खुल गई, क्योंकि वो प्रेज और वर्शिप कर रहे थे. वो मिडनाइट थी, मध्यरात्र होती थी. आता ब्रेक थ्रू म्हणजे काय, सुटका म्हणजे काय? आता ब्रेक थ्रू, सुटका म्हणजे अडथळ्यातून बाहेर पडणे. बांधा हुआ व्यक्ति, बंधन जो है वो टूट जाता है, उसे हम कहते हैं ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रू म्हणजे अडथळ्यातून बाहेर पडणे, पार पडणे, तोडणे, फोडणे, कोंडी फोड होणे, सुटका होणे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समोर सांगते, एखादं बांध नसेल, बांध घातलेला असेल
आणि पाणी त्याच्यामध्ये असेल तर तो बांध फोडला जातो आणि ते पाणी सगळं गशाऊट होतं, सगळं बाहेर येतं. त्याला आपण म्हणतो सुटका. बांधलेलं जे आहे, एखादा जनावर बांधलंय आणि त्याच्यात तो ओरडतोय जोरात आणि सुटकेसाठी, आणि अचानकच आपण ती दोरी तोडून टाकली आहे आणि त्याला मोकळं केलं, तो उधळत बाहेर गेलाय, त्याला काय मिळालेले? सुटका, कोंडी फोड, म्हणजेच ब्रेक थ्रू. ब्रेक थ्रू मिळालेला आहे. तो पूर्णपणे त्या बंधनातून सुटलेला आहे. म्हणजेच प्रश्नातून, आजारातून, चिंतेतून, निराशेतून, दुःखातून, आजारातून, भयंकर अशा प्रसंगातून, कोर्टाच्या मॅटर मधून, किंवा अतिशय अशक्य गोष्ट की जी हम करू शकत नहीं, जो हम नहीं कर सकते हैं, ऐसी हमारी स्थिति है, ऐसे हमारे बंधन है, वो जब टूट जाते हैं उससे हमें मुक्ति मिल जाती है, छुटकारा मिल जाता है. बंधनातून मुक्तता म्हणजेच सुटका. म्हणजे आमच्या प्रश्नेचं, आमचा प्रश्न, आमची समस्या याचं उत्तर आम्हाला ज्या वेळेला मिळतं त्याला आम्ही काय म्हणतो? ब्रेक थ्रू म्हणतो. आणि आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे, तुमच्या प्रत्येक जीवनाच्या विभागात, हमारे हर एक विभाग में, जीवन के हर एक विभाग में परमेश्वर ब्रेक थ्रू देने जा रहा है. परमेश्वर आम्हाला ब्रेक थ्रू देत आहे. त्यासाठी आता आपण एक छोटीशी घटना वाचली बायबल मध्ये, पाऊल आणि सीलाची. पाऊल आणि सीलाचं आता आपण पहिलं पाहणार आहोत की पाऊल आणि सीला हे देवाचं कार्य करत होते. त्या ठिकाणी जी मुलगी होती, वो लड़की जो थी, वो उसमें वो पजेस थी, अशुद्ध आत्मा उसमें थी, और अशुद्ध आत्मा की वजह से वो लोगों को उनका भविष्य बता रही थी, और उसके मालिक को पैसा मिल रहा था. त्याच्या तिच्या मालकाला पैसा मिळत होता की ते भविष्य त्यांना सांगत होती आणि त्यांना पैसा मिळत होता त्याच्यामुळं. आणि अशा परिस्थितीमध्ये पावलानं तिची सुटका केली. तो अशुद्ध आत्मा तिच्यातून काढून टाकला. आता त्याला पैसे मिळण्याचे झाले. उसको पैसा मिलना बंद हो गया क्योंकि वो भविष्य नहीं बता सकती थी, वो अशुद्ध आत्मा चली गई थी. इसलिए वो इतना चिल्लाया था, इतना गुस्सा हो गया था. वहां के अधिपति जो थे वो भी गुस्सा हो गए थे. तिथलचे अधिपती त्यांना पण राग आलेला होता, ते पण चिडलेले होते. पोलिसांकडे नेलं आणि तिथलचे अधिकारी, ते पोलीस लोक सगळे त्यांच्या विरोधात गेले, अधिकारी त्यांच्या विरोधात गेले. आणि काय केलं? म्हणजे त्या मुलीला सुटका दिली अशुद्ध शक्तीपासून, आणि म्हणून त्यांनी तिला, त्या पौलाला आणि सीलाला बंदिवासात टाकलं. बंदिवासातच नव्हे तर आतल्या कोठडीत, अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना टाकलं तर त्यांचे पाय खोड्यामध्ये, जो अतिशय दुष्ट खून केलेला आणि अनेक गुन्हे केलेला व्यक्ती असतो त्याचे पाय खोड्यामध्ये टाकले जातात, तसे त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकवले गेले. माझ्या प्रियांनो, त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकवले गेले. त्यांना त्या ठिकाणी कपडे त्यांचे फाडले, त्यांना मारलं आणि मारून मग त्यांना बंदिवासात टाकलं. का? कारण त्यांनी त्या मुलीला सुटका दिली म्हणून. त्यांनी त्यांच्या वेदना होत असताना, त्यांना दुःख होत असताना, अपमान होत असताना, अन्याय सहन करत असताना त्यांनी कुरकुर न करता त्यांनी प्रेज अँड वर्शिप केली, प्रेयर केली आणि प्रेज अँड वर्शिप केली. आपल्याला बायबलमध्ये सांगितलं तो मध्यरात्रीचा समय होता. म्हणजे ते केव्हापासून प्रेज अँड वर्शिप करत होते? त्यांना टाकल्यापासून ते प्रेज अँड वर्शिप करत होते. तो मध्यरात्र होती. आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला बाकीचे कैदी त्यांची प्रार्थना आणि त्यांची प्रेज अँड वर्शिप पाहत होते, ऐकत होते, ग्रहण करत होते, रिसीव करत होते. आणि अचानक सडनली त्या ठिकाणी काय झालेलं आहे? भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर दारं उघडली गेली. कड्या उघडण्याचा समयच नव्हता, त्याला कुलूप होती. भूकंपाने कुलूप नाही उघडत, भूकंपाने कुलूप उघडत नाही, भूकंपाने कड्या तुटत नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या कड्या तुटल्या गेल्या, त्यांचं कुलूप उघडी झाले. सगळं बंदिवासातून जेवढे त्या ठिकाणी होते त्या प्रत्येकाच्या कड्या तुटल्या गेल्या. प्रत्येक जण बंधमुक्त झाला. जे प्रेज अँड वर्शिप आणि प्रार्थना ऐकत होते सीलाच्या, त्यांना देखील ब्रेक थ्रू मिळाला, त्यांनाही सुटका मिळाली.
यानी कि जो कोई सीला और पौलुस वो दोनों के प्रेज एंड वर्शिप सुन रहा था, उनको भी छुटकारा मिल गया, उन्हें ब्रेक थ्रू मिल गया। वो सुन रहे थे जी कैसी हालत कैसी थी उनकी, बहुत निराशाजनक हालत थी, बहुत दुखद हालत थी, यानी कि उन पर अन्याय किया जा रहा था, फिर भी वो उस समय रात के समय प्रेज एंड वर्शिप कर रहे थे। ये हमने सीला और पौलुस के घटना हमने देखी। अब हम देखेंगे दाऊद। आता दाविदाचं पाहणार आहोत आपण। सीला आणि पौलुसचं पाहिलेलं आहे, आता आपण दाविदाचं उदाहरण पाहणार आहोत। 2 सॅम्युएल म्हणजे दुसरा शमूएल याचा 5वा अध्याय 17 ते 20। दुसरा शमूएल 5वा अध्याय 17 ते 20। दुसरा शमूएल 5वां अध्याय 17 से 20 तक। दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व फलिष्टी दाविदाच्या शोधास निघाले। बघा, दाविदाला अभिषेक केला, परमेश्वरानं अभिषेक केला आणि त्याला इस्रायलचा राजा केलं। आणि ते ऐकल्याच्या नंतर म्हणजे चांगली घटना घडली, वाईट काहीच केलेलं नाही, परमेश्वराने घडवलं। ते घडल्याच्या ऐकल्याच्या नंतरच फलिष्टी दाविदाच्या शोधास निघाले। हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला। फलिष्टी येऊन रेफाईम खोऱ्यात पसरले। दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला की मी फलिष्ट्यांवर चढाई करू का? दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, परमेश्वराला विचारला। परमेश्वर को दाऊद ने परमेश्वर से पूछा, मैं उधर जाकर उनके साथ लड़ाई करूं या ना करूं? उसने पहला क्वेश्चन किया परमेश्वर से। दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, मी फलिष्ट्यांवर चढाई करू का? तू त्यास माझ्या हाती देशील काय? परमेश्वराने दाविदास म्हटले, चढाई कर, मी खात्रीने फलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो। मग दावीद बाल पराझीम येथे आला। तेथे दाविदाने त्यांचा संहार केला। तो म्हणाला, दावीद म्हणाला, परमेश्वर माझ्या पुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूवर तुटून पडला। यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल पराझीम, तुटून पडण्याचे ठिकाण असे पडले। बाल पराझीम मीन्स द लॉर्ड ऑफ ब्रेकथ्रू, कोंडीफोड करणारा देव, सुटका देणारा देव। बाल पराझीम म्हणजे सुटका देणारा देव। माझ्या प्रियानो, या ठिकाणी दाऊद परमेश्वराच्या मनाजोगा व्यक्ती होता। त्याला परमेश्वराने राजा केला, अभिषेक केला, उत्तम गोष्ट केली। अभिषेक हा पवित्र आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि त्याला पवित्रता, सामर्थ्य, अधिकार प्राप्त करून देण्यात आले। आणि ते पाहून फलिष्टी लोक चिडले, त्यांना जलद झाला, मत्सर झाला, हेवा झाला, राग आला, ते चिडले आणि ते दाविदाच्या मागे लागले, दाविदाचा नाश करण्यासाठी टपले आणि त्याच्यावर तुटून पडण्यासाठी आले। बलिष्ठ होते ते। दाविदाने विचार केला नाही की मी आत्ताच राजा झालोय, मी आता माझ्या हातात अधिकार आलाय, मला पाहिजे ते मी करू शकतो, म्हटला नाही। दाऊद ने सोचा नहीं कि अभी मैं राजा बन गया हूं, मैं जो चाहे वो अभी कर सकता हूं। उसने ऐसा नहीं सोचा। वो उसी समय अधिकारी बन गया था, राजा बन गया था, दाऊद कुछ भी कर सकता था। फिर भी वो फलिष्ती जो उसका नाश करने के लिए आ गए, उनके लिए उसने परमेश्वर से क्वेश्चन किया कि परमेश्वर, उनके साथ लड़ने के लिए मैं जाऊं या न जाऊं, मैं क्या करूं? राजा होते हुए भी उसने परमेश्वर से प्रश्न पूछा और परमेश्वर ने उसे कहा, जा, मैंने उनको तुम्हारे हाथ में दे दिया है। त्याच्याकडे परमेश्वराने त्याला सांगितलं, जा तू, मी त्यांना तुझ्या हाती दिलेला आहे। आणि माझ्या प्रियांनो, तो त्यांच्यावर तुटून पडला दाऊद। आणि दाऊदाने काय म्हटलं? त्याने त्याचा फलिष्टांचा नाश केला, सगळे फलिष्टी खतम केले, दाविदाला विजय मिळाला। विजय मिळाल्यावर त्यानं काय केलं तर त्यानं म्हटलं, शब्द काढला की परमेश्वर माझ्या पुढे माझ्या पुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूवर तुटून पडला। म्हणजे त्यानं म्हटलं नाही मला परमेश्वराने सामर्थ्य दिलं आणि मी त्या लोकांवर तुटून पडले, तो म्हटला नाही। तो म्हटला, माझा देव माझ्या पुढे गेला आणि माझ्या शत्रूवर पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे तुटून पडला।
आणि त्याने त्याचा नाश केला. त्यानं गौरव परमेश्वराला दिलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणचं नाव त्यानं बाल पराझीम ठेवलं. म्हणजे ब्रेक थ्रू देणारा देव, सुटका देणारा देव. त्यानं कोणतंच श्रेय स्वतःला घेतलं नाही, कोणतंच. त्यानं आज्ञापालन केली. त्यानं परमेश्वराला प्रथम विचारलं, प्रथम स्थान त्यानं परमेश्वराला दिलं. नंतर त्यानं परमेश्वराला प्रश्न विचारला, परमेश्वराकडून विचारून घेतलं मी काय करू, आणि नंतर त्यानं परमेश्वराला सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन केली. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यानं परमेश्वराला गौरव दिलं. त्या ठिकाणचं नाव सुटका देणारा देव. म्हणजे सदैव लोक बोलतील त्या नावाला, त्या ठिकाणाला ज्यावेळेला पुकारतील त्या ठिकाणाकडे जायचं म्हणतील. बालपराधीकडे जायचं, बालपराधीमध्ये जायचं आम्हाला, तिथं आम्ही राहतो. म्हणजे बालपराधी हे स्थान सदैव लोकांच्या मुखात येईल की सुटका करणारा देव. म्हणजे देवाचं गौरव सतत होईल असा शिक्कामोर्तब त्यानं केला. ज्या वेळेला त्याला सुटका मिळाली, ब्रेक थ्रू मिळाला. आता आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत. दोन उदाहरणं पाहिलं. पहिलं आपण पॉल आणि सिलाचं उदाहरण पाहिलं, कोंडी फोडसाठी, ब्रेक थ्रू साठी, सुटकेसाठी पॉल आणि सिला. नंतर दुसरे पॉल आणि सिलाला सुटका मिळाली. आणि दुसरं उदाहरण आता आपण पाहिलं दाविदाचं. दाविदाला शत्रूपासून सुटका मिळाली. त्यानं काय केलं हे आपण पाहिलं. आता तिसरं आपण पाहणार आहोत, रक्तस्रावी स्त्री. 12 वर्ष रक्तस्राव होणारी स्त्री, तिला कशी सुटका मिळाली त्याचं आपण उदाहरण पाहणार आहोत. मार्काचा 5वा अध्याय 25 ते 19. मार्काचा 5वा अध्याय 25 ते 19. तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पीडलेली एक स्त्री, जिसका खून बहता था, वो स्त्री 12 बरस तक जिसका खून बहता था, और परमेश्वर ने उसे चंगा किया. उस स्त्री के बारे में हम सुन रहे हैं. तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून, बऱ्याच वैद्यांच्या म्हणजे बऱ्याच डॉक्टरांच्या हातून तिने हाल सोसले होते. प्रियांनो, नीट लक्ष दिया का, तिने हाल सोसले होते. यानी कि ये जो डॉक्टर थे उसे चंगा करने वाले थे, उन्होंने उसके हाल किए थे. और हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. यानी कि उसके पास का सारा पैसा उन्होंने लूट लिया था. इन डॉक्टर्स ने, वैद्य ने, जो उसे चंगा करने वाले थे, उन लोगों ने उसका पैसा समेट लिया था. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. फिर भी उसका जो रोग था वो बढ़ते ही चला गया, वो तो कुछ कमी नहीं हुआ. यानी उसका जो खून बह रहा था, रक्तस्राव हो रहा था, वो बढ़ता ही जा रहा था. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. येशूविषयीच्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या. उसने सुना था यीशु मसीह के बारे में, और वो उस गर्दी में, उस लोगों में वो घुस गई. त्या गर्दीमध्ये ती शिरली आणि त्यांच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला ती शिवली. येशू ख्रिस्ताच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलेच तिचा रक्तस्राव झरा सुकून गेला व आपण त्या पीडेतून बरे झालो आहे असे तिच्या शरीरात तिला अनुभव आला. 34वे वचन, येशू तिला म्हणाला, 34वे वचन, येशू तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. येशू तिला म्हणाला. ही रक्तस्रावी स्त्री होती. 12 वर्ष तिला रक्तस्राव होता. ती बऱ्याच वैद्यांकडे गेलेली होती. सगळ्यांकडून तिने औषधाची अपेक्षा केली. सगळ्यांना ती पैसे देत होती. सगळ्यांकडे इलाज प्राप्त करण्यासाठी धडपडत होती. पैसे देत होती. तिचा सगळा पैसा त्याच्यामध्ये संपलेला होता. तिचे हाल झालेले होते. तिचा रोग बरा झाला नव्हता तर बळावला, अधिक वाढला होता. यानी कि उसका रोग और बढ़ता गया. जितना वो डॉक्टर के पास गई इतना उसका रोग जो था वो बढ़ता ही चला गया. माझ्या प्रियांनो, इथं स्त्रिया आहेत, पुरुषही आहेत, त्यांनाही मुली आहेत, त्यांनाही बायका आहेत आणि सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आज विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. टीव्हीवर आपण पाहतो. त्यावेळेला काही सॅनिटरी नॅपकिन नव्हत्या. लक्षात घ्या. 4 दिवस
प्रत्येक स्त्रीला, वयात आलेल्या प्रत्येक मुलीला रक्तस्राव होतो. आणि तो 4 दिवसाचा रक्तस्राव 5 दिवस झाले, 6 दिवस झाले की हाल होतात. आणि तो जर वाढलेला असला, सतत स्त्राव सांगितलेला आहे, तो सतत वाहत होता, म्हणजे तिला उसंत नव्हती. त्या काळामध्ये सॅनिटरी नॅपकिन नव्हत्या, ते कपडे धुवावे लागायचे. आणि त्या कालावधीमध्ये त्या स्त्रीला अशुद्ध समजलं जायचं. 4 दिवस ती कुणाला स्पर्श करू शकत नव्हती. सोवळं ओवळं पाळलं जायचं जुन्या काळामध्ये. तो जुना काळ होता, पुराना समय था. उस समय उसे अशुद्ध समझा जाता था. अशुद्ध, उसे हाथ तक नहीं लगाने देते थे. वो जिस व्यक्ति को हाथ लगाती थी उसे नहाना पड़ता था. हे ऐकलेलं असेल तुम्ही. ज्या व्यक्तीला, ज्या सामानाला ती हात लावेल ते धुवून घेतलं जायचं. त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागायची. ती समाजात जाऊ शकत नसायची. जोपर्यंत 4 दिवस तिचे संपत नाही तोपर्यंत तिनं वेगळं बसायचं, सोवळं ओवळं पाळलं जायचं. आणि हे इस्रायल लोक तर सोवळं ओवळं पाळण्यात खूप होते. अशा स्त्रीनं पवित्र स्थानात जायचं नाही, पवित्र वचनाला हात लावायचा नाही, कोणत्याच गोष्टी कुणाचं ती जास्त जायचं नाही. एकांतात बसायचं आणि मग तिला ते जेवण दिलं जायचं. ते भांडे तिचे वेगळे ठेवले जायचे. खूप वाईट वागणूक असायची या 4 दिवसामध्ये त्या स्त्रीला. आपल्या भारतातही या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. फक्त तिथंच होतं त्या अशा नाहीये, त्या जुन्या काळामध्ये. आणि हे 4 दिवस खूप कठीण जात होते स्त्रीला. आणि अजूनही प्रत्येक स्त्रीला माहिती आहे किती वेदना होतात शरीरात, त्रास होतो, जडत्व निर्माण होतं, चिडचिड होते, मानसिक स्थिती बदलते, चिडचिड होते, राग येतो, दुखतं, निराशा येते. अशा सगळ्या गोष्टीतून जावं लागतं. ती 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 10 दिवस नाही, 30 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 12 वर्ष. 12 वर्ष सतत न थांबता एकही दिवस ते थांबलेलं नव्हतं. तिला 12 वर्ष रक्तस्राव होता. माझ्या प्रियांनो, तिचे किती कपडे त्याच्यामध्ये वापरले जात असतील. तिला कंटिन्यू तेच काम असेल. ती तिच्या आई वडिलांना, तिच्या नवऱ्याला, तिच्या लेकरांना, तिच्या घरातल्या व्यक्तीला स्पर्श करू शकत नव्हती. कोणत्या समारंभाला जाऊ शकत नव्हती, कोणत्या पवित्र स्थानात जाऊ शकत नव्हती, की पवित्र कोणतं ग्रंथ ती हातामध्ये घेऊ शकत नव्हती, तोराला ती हात लावू शकत नव्हती. तिची स्थिती बिकट होती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रियांनो, जर समारंभात गेलं किंवा गर्दीच्या ठिकाणी अशी व्यक्ती गेली तर तिला दगड मारवायचा. कारण सगळे अशुद्ध होणार. सगळ्या ज्यांना ज्यांना तिला स्पर्श लागणार ते अशुद्ध होणार, त्यांना आंघोळ करावं लागणार. त्या व्यक्तीला बाजूला केलं जायचं. त्या स्त्रीचं धैर्य बघा. येशू ख्रिस्त हा कोण होता? आता त्या लोकांचा लीडर होता. ते मसीहा म्हणून सगळे त्याच्या पाठीमागे होते. वो चंगा करने वाला मसीहा था, सब उसके पीछे था. उनके लिए वो पवित्र था, पवित्र था. सगळे उत्तरासाठी, चंगा होण्यासाठी, आरोग्य प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याच्या जवळ आलेले होते. सगळ्या लोंढ्याचा लोंढा लोकांचा होता. आणि त्या गर्दीत ती शिरली. तिनं विचार केला नाही मला दोंडमार होईल, मला जलील करतील. ती एकटी होती, तिला साथ देणारं कोणी नव्हतं. त्या धैर्यानं, त्याची काठीनं तिने त्याच्या वस्त्राला विश्वासाने स्पर्श केला की नाही, मी त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तर मी बरी होईल. आणि येशूच्या शरीरातून शक्ती निघालेली त्याला जाणवलं. तिनं त्याच्या शरीरातून ते आरोग्य खेचून घेतलं. तिला सुटका मिळाली, आजारातून सुटका मिळाली. धैर्यानं, चिकाटीनं आणि विश्वासानं ती त्याच्या वस्त्राला शिवली. कौन क्या कहेगा, कौन हकाल देगा, मारेगा, क्या करेगा, कैसा अपमान होगा, कुछ नहीं सोचा उसने. और उसने उसे स्पर्श किया, यीशु मसीह को स्पर्श किया और उसे ब्रेक थ्रू मिल गया. 12. आता आपण तिची स्थिती पाहूया. 12 वर्ष तिला रक्तस्राव होता. तिचा HB किती कमी झाला असेल?
HB कमी झाल्यानंतर 12 वर्षामध्ये 10 दिवस 15 दिवस 3 महिने 2 महिने 6 महिने रक्तस्राव व्हायला लागला की लगेच तिचे डोळे निस्तेज व्हायला लागतात, नीट कानाने ऐकायला येत नाही, केस गळतात, थरथर थरथर होतं, अशक्तपणा येतो. कोणतेही आजार, रक्त कमी असल्यानंतर बाकीचे सगळे आजार बळवायला सुरुवात होतात, प्रतिकार शक्ती कमी होते. साधीच सर्दी खोकला कोणताही आजार असेल पटापट पटापट सगळीकडचे आजार इन्फेक्शन लगेचच व्हायला लागतात. 12 वर्ष म्हणजे किती बाकीचे रोग तिच्याकडे येत असतील, आलेले असतील, ती किती विकल झालेले असेल. ह्या एमसीच्या पिरियड्स मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्या वेळेला माणूस चिडचिड चिडचिड, ती स्त्री चिडचिड करते, अस्वस्थ होते, निराश होते, थकवा येतो, अंगळून जात. तिच्या शरीरातून एवढं रक्त गेलेलं होतं, तिचा हार्मोनल बॅलन्स किती भयान झालेला होता, इम्बॅलन्स झालेला होता, त्याच्यात तोलच राहिलेला नव्हता, म्हणजे काही बॅलन्सच राहिलेला नव्हता त्याच्यामध्ये. ते सगळं ढासळलेलं होतं. आणि अशा परिस्थितीत तिची चिडचिड किती होत असणार, निराशा किती आलेली असणार, एकटेपणाची भावना किती असणार तिच्यामध्ये. तिला आशा नव्हती, होपलेस आणि हेल्पलेस सिच्युएशन होती. कोणी तिला मदतीला नव्हता, कोणी तिला आशा देण्यासाठी नव्हता. आणि तिनं ऐकलं, फक्त ऐकलं येशू ख्रिस्ताबद्दल. आणि चिकाटीनं, विश्वासानं, धैर्यानं आणि सामर्थ्यानं ती पुढे धावली आणि तिनं त्याला स्पर्श केला. आणि तिला इतका विश्वास होता की मी त्याला स्पर्श करेल, कोणी काय म्हणण्याच्या आत मी आरोग्य मिळालेलं असेल, माझा तो रक्तस्राव थांबलेला असेल, म्हणून मला कोणी अशुद्ध म्हणून हाकलून देणार नाही, सोवळं पाळणार नाही, एवढा तिला विश्वास होता. त्या विश्वासाने तिने स्पर्श केला. आता हे तिन्ही उदाहरणं आपण बघणार आहोत. या तिघांना सुटका का मिळाली, कशी मिळाली? पाऊल आणि सिला, दावीद आणि रक्तस्रावी स्त्री, या तिघांना ब्रेक थ्रू म्हणजे सुटका कशी मिळाली? पहिलं म्हणजे सिला आणि पाऊल. सिला आणि पाऊल यांना प्रेज अँड वर्शिप करत होते. सिला आणि पाऊल हे प्रेज अँड वर्शिप करत होते, वो प्रेज अँड वर्शिप कर रहे थे. त्यांना सुटका कशी मिळाली? प्रार्थना, प्रार्थना, प्रेज अँड वर्शिप. त्यांची स्थिती कशी होती? दुःखाची होती, स्थिती निराशेची होती, त्यांची स्थिती अपमानाची होती, अन्याय झालेला होता त्यांच्यावर, त्यांनी दुसऱ्याचं चांगलं केलं, अशुद्ध शक्ती त्या मुलीतून काढली आणि म्हणून त्यांना हा त्रास झाला, म्हणून त्यांना फटके मारण्यात आले, त्यांचे कपडे फाडण्यात आले. आणि वेदना होत असताना, कपडे फाडलेले असताना, रक्त वाहत असताना, अशा परिस्थितीमध्ये ते कंटिन्युअसली प्रार्थना करत होते त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आणि प्रेज अँड वर्शिप करत होते. एवढंच नाही तर ते इतके मोठ्याने करत होते की बाकीचे लोक काही तिथे ऐकत होते, इतके मोठ्याने करत होते की त्या सगळ्यांना सुटका प्राप्त झाली. म्हणजे फक्त त्यांनाच ब्रेक थ्रू मिळाला नाही तर त्यांच्यामुळं इतरांना ब्रेक थ्रू मिळाला. वाव, काय सुंदर लाईफ. विचार करा, कितना अच्छा जीवन है, कितना आशीर्वादित जीवन है. सिर्फ उनको छुटकारा नहीं मिला तो उनका प्रेज एंड वर्शिप और उनकी प्रार्थना जो जो सुन रहे थे उनको भी ब्रेक थ्रू, उनको भी छुटकारा मिल गया. माझ्या प्रियांनो, ही सुटका अचानक झाली, सडनली. ब्रेक थ्रू सडनली होतो, अचानक होतो. छुटकारा अचानक मिल जाता है. कौन से भी समय में, कभी भी, जिस बात के लिए हम प्रार्थना कर रहे हैं उसमें हमें छुटकारा कभी भी, कौन से भी समय पर, यानी कि परमेश्वर के नियोजित टाइम पर ही मिल जाता है. परमेश्वराच्या नियोजित वेळी आम्हाला ब्रेक थ्रू मिळतो. दाविदाचं आपण बघितलं तर दाविदानं काय केलं? स्वतः राजा असताना त्याला ब्रेक थ्रू का मिळाला? त्यानं राजा असताना त्यानं अधिकार स्वतःचा डायरेक्ट वापरला नाही, तर तो आधी परमेश्वराकडे गेला. आणि दावीद परमेश्वराकडे जातो. आपण बायबल जर बघितलं, स्तोत्र संहिता बघितली तर आपल्याला आढळून येईल की दावीद देवाकडे प्रार्थना, आपली विनंती करण्याच्या आधी स्तवन करीत असे, वर्शिप करत असे. त्यानं वर्शिप करून मग परमेश्वराच्या समोर आपलं मागणं मांडलं. माझ्या प्रियाला आणि परमेश्वराला विचारलं, मी जाऊ का? त्यांच्यावरची युद्ध करू का? माझ्यावर अन्याय होतोय, मी राजा झालोय, मी त्या बलिष्ठांचं काही केलेलं नाहीये,
मी माझ्या प्रदेशाचा, दाविदपुरीचा, यरुशलेमेचा मी राजा होतोय. यरुशलेम मी प्रस्थापित केलेली आहे. याच्याशी पलिस्त्याचा काहीच संबंध नाहीये. तरी त्यांना मत्सर झाला, जलद झाला आणि ते डायरेक्ट त्याचा खून करायला, त्याला मारून टाकायला टपले, त्याच्या पाठीमागे लागले, तुटून पडले त्याच्यावर. आणि त्याने परमेश्वराला विचारलं, मी त्यांचा नाश करू का? मी त्यांना हरवू का? त्यांच्याशी लढू का? आणि देवाने त्याला आज्ञा दिली, जा आणि लढ. गेला, आज्ञा पालन केलं. पहिल्या प्रथम समर्पित झाला. परमेश्वराला विचारलं. दुसरं काय केलं? आज्ञा पालन केली. परमेश्वराला जा तुटून पड आणि लढाई कर. लगेच सैन्य घेतलं, तुटून पडला. तिसरी गोष्ट, ज्यावेळेला त्याला विजय मिळाला त्यावेळेला त्याने गौरव परमेश्वराला दिला आणि तो स्वतः त्याच्या तोंडाने म्हणाला की परमेश्वर माझ्या पुढेच चालला आणि माझ्या शत्रूवर पाण्याच्या लोंढ्यासारखा तुटून पडला. आणि म्हणून त्यानं बालपराधीम नाव दिलं. सुटका करणारा देव, विजय देणारा देव, कोणतीतून सुटका करणारा देव. द लॉर्ड ऑफ ब्रेक थ्रू, द लॉर्ड ऑफ ब्रेक थ्रू. त्यानं देवाला गौरव दिला. पुढचा आपण पाहत आहोत, पिडलेली ती स्त्री, तिच्या बाबतीत भेटू का मिळाला, कसा मिळाला? माझ्या प्रियांनो, ती हैराण झालेली होती. हैराण, पैसा लुटलेला होता, सगळं संपलेलं होतं, वैद्यांनी काहीच दिलेलं नव्हतं, अवहेलना झालेली होती, विटंबना झालेली होते. घरामध्ये तिला स्थान नव्हतं, तिला नात्यामध्ये ना तर पतीच्या जवळ झोपू शकत नव्हती, ना तर लेकरांवरच्या डोक्यावरून हात फिरू शकत नव्हती, की आई वडिलांना कवटाळू शकत नव्हती. तिला 12 वर्ष कोणी जवळ केलेलं नव्हतं. कुठे तिला तिच्याकडे पैसा उरला नव्हता, कोणी तिला जवळ केलं नव्हतं. ती एकटी होती, अशुद्ध होती. त्यावेळेला तिला त्या काळामध्ये अशुद्ध समजलं जायचं. विटाळ आहे आणि विटाळाने आम्हाला स्पर्श करायचा नाही, आम्ही सगळे विटाळले जाऊ असं म्हटलं जायचं. आणि अशा स्थितीमध्ये निराश, हताश, होपलेस, हेल्पलेस सिच्युएशन असताना कुणाची पर्वा केली नाही तिने, कुणाला घाबरली नाही ती. मला दगडमार करतील, मला हाकलून देतील, येशू ख्रिस्त मला काय म्हणेल, नाही. तिच्यामध्ये कोणत्याच नेगेटिव्ह विचार आले नाही. ते पॉझिटिव्ह विचार घेऊन गेली. पॉझिटिव्ह विचार, मी त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल. हालेलुया, व्हॉट अ फेथ, काय मोठा विश्वास. मी फक्त त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल. 12 वर्ष एवढे पैसे घालवले, एवढ्या वैद्यांकडे गेली, एवढं सगळं केलं, तिने फक्त येशूबद्दल ऐकलं होतं, त्याला अनुभवलं नव्हतं. तिने ऐकलं होतं. ऐकणं म्हणजे वचन तिने ऐकलेलं होतं, झालेल्या घटना, झालेल्या साक्ष तिने ऐकलेल्या होत्या आणि ती त्याच्याकडे धावली. तो मसीहा आहे, तिला तोरा माहिती होता आणि ती त्याच्याकडे धावली. ती लोकांकडे नाही, ती त्याच्याकडे धावली, येशू ख्रिस्ताकडे. कारण तिला माहिती होतं जग तिला मदत करू शकलं नाही. जगाने तिचं हिसकावून घेतलं, जगाने तिला विटाळलेली म्हणून बाजूला टाकलं आणि तिनं धाव येशू ख्रिस्ताकडे घेतली. तिच्यामध्ये चिकाटी होती, धैर्य होतं, विश्वास होता, अदम्य विश्वास होता आणि म्हणून तिला सुटका प्राप्त झाली. होती. डिस्परेटली, अगदी व्याकुळपणे, स्वतःचा जीव गाण ठेवून, स्वतःचा जीव धोक्यात ठेवून, रिस्क घेऊन तिनं स्पर्श केला. ती रिस्क होती प्रियांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळे लोक त्याला पवित्र मानत होते, येशू ख्रिस्ताला. तो मसीहा होता आणि तो पवित्र, आणि त्याला विटाळलेली स्त्री स्पर्श कशी, लोक त्या जमावाला स्पर्श करू शकत नाही. तिनं तर त्यांचा लीडर, तो पवित्र देव मसीहा म्हणतोय, त्याला जाऊन विटाळलेला असताना स्पर्श केला. अशुद्धता शुद्धतेला स्पर्श करत होती, अपवित्रता पवित्रतेला स्पर्श करत होती आणि त्याच्यातून तिने ती पवित्रता खेचून घेतली. त्या पवित्रतेत, ती पवित्रता, ती अपवित्र असताना तिने स्पर्श करून ती पवित्रता त्याच्यामधून खेचून घेतली. हालेलुया, हालेलुया. ती जगाकडे नाही, ती परमेश्वराकडे धावली आणि तिला सुटका क्षणात मिळाली. सडनली, अचानक सुटका मिळाली. तिनं बोलली आणि तिचा रक्तस्राव बरा झाला. स्त्रियांना लगेच माहिती होतं
शरीरामध्ये जो रक्तस्राव वाहत असतो तो जर थांबला तर लगेच स्त्रीला कळतं, मुलीला देखील कळतं. साधं चालत असल्याने पिरियड जर आले, पिरियड सुरू झाले, सिजर सुरू झाली, त्या स्त्रीला त्या मुलीला लगेच जाणीव होते, हो मला आता पिरियड आले, लगेच कळतं. तिला त्याच क्षणाला कळलं की तिचा तो झरा सुकला गेला, त्याच क्षणाला कळलं आरोग्य मिळालं, सडनली अचानक तिला आरोग्य प्राप्त झालं. आता आमच्या जीवनात आम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये ब्रेक थ्रू हवा है, कोणकोणत्या गोष्टीमध्ये सुटका हवी है. हमारे जीवन में हमें कौन कौन सी बातों में हमें छुटकारा चाहिए और ब्रेक थ्रू चाहिए. परमेश्वर आमच्या जीवनात सर्व विभागात कार्य करतो. हमारे सारे विभागों में परमेश्वर कार्य करता है और हमारे सारे विभागों में वो हमारे हर एक प्रश्न का उत्तर देना चाहता है. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची त्याची इच्छा आहे. प्रत्येक विभागात आम्हाला आनंदी करायची त्याची इच्छा आहे. परमेश्वर फक्त आणि फक्त आनंद देण्यासाठी आलाय. ही गोष्ट कधीच विसरू नका. आम्ही आनंदी असतो त्याला आवडतं. आम्ही आजारी असतो त्याला कधीच आवडत नाही. आम्ही दुःखी असतो, निराश असतो त्याला आवडत नाही. त्याला त्याचं लेकरू आनंदी पाहिजे, त्याला त्याचं लेकरू निरोगी पाहिजे, त्याला त्याचं लेकरू पैशाने भरलेलं पाहिजे, वैभवाने भरलेलं पाहिजे, त्याला सदैव सुंदर आणि आनंदित राहिलेलं त्याचं लेकरू पॉश पाहिजे. लक्षात ठेवायचं, छान हवाय त्याला त्याचं लेकरू, सदैव खळखळून हसणार, सदैव आनंदित असणार. कसं विचार करा, त्याने सृष्टी बघितली, तुम्ही निसर्ग सौंदर्य बघतात, तो सौंदर्याचा देव आहे. किती सुंदर त्याने निसर्ग बनवला. कुणासाठी? आदम आणि हवेसाठी, मानव पुत्र आणि कन्यांसाठी. त्याने प्राणी पक्षी बनवले, अतिशय सुंदर बनवले. तो कलाकार आहे. त्याने सगळं सुंदर केलं आणि त्याने सुंदर बनवल्यानंतर तो म्हटला हे छान आहे आणि मग त्याने ते आशीर्वादित केलं. तो तुमचा आणि माझा देव आहे प्रिया. त्याला आपल्या लेकरांना सगळं उत्तमातलं उत्तम द्यायला आवडतं. म्हणून मागताना उत्तमातलं उत्तम मागा, उत्तमातलं उत्तम मागा. साधा नाही, कारण तो उत्तम देण्यासाठी तयार आहे. तो आनंद देण्यासाठी देणार. तुझी इच्छा असेल तर दे. त्याची इच्छाच आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावर अविश्वास ठेवतात का? तो क्रूर आहे का? तो दुष्ट आहे का? अरे तो बाप आहे. अनेक हजारो मातांना बनवणारा, ज्या मातेचं वात्सल्य, एका आईचं वात्सल्य आम्ही गात गात मरतो, कब्रस्तानात जातो. शेवटपर्यंत आपल्या आईचं कौतुक आपण गातो, तिचं वात्सल्याचं कौतुक करतो. अशा हजारो करोड असंख्य मातांना बनवणारा तो वात्सल्यमय देव परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये कसलं प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. त्याला आम्हाला आनंदी करायचं असतं. आता आमच्या जीवनाच्या कोणत्या विभागामध्ये आम्हाला सुटका हवी आहे? पहिलं म्हणजे आमचा फायनान्स, आमच्या आर्थिक प्रश्नामध्ये, आमच्या जॉब मध्ये काम लागणं, कामावर त्रास होणं. त्याच्यानंतर पॉलिटिक्स, कामावर असणारं पॉलिटिक्स, कामावर होत असलेला त्रास, कामावर होत असलेला अन्याय, कामावर होत असलेली जबरदस्ती. त्याच्यानंतर आमचे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम, प्रॉपर्टीचा कोर्टामध्ये चाललेले प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आमचा कर्जाचा प्रश्न, अनेक पैशा बाबतीत असणारे आर्थिक आमचे प्रश्न जे आहेत, त्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्हाला सुटका हवी आहे, ब्रेक थ्रू हवा आहे. दुसरं म्हणजे आरोग्य, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, आध्यात्मिक स्पिरिच्युअल आरोग्य, या सगळ्याच गोष्टीमध्ये आम्हाला आरोग्य हवं आहे. आमचा येशू ख्रिस्त जबर राफा आहे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरोग्य हवं आहे. म्हणजे आरोग्यासाठी आम्हाला ब्रेक थ्रूची गरज आहे. आम्हाला नातेसंबंधामध्ये, आमचे जे नातेसंबंध आहे, आई वडिलांचं नातं, पती पत्नीचं नातं, मित्रमैत्रिणींचं नातं, शिक्षक विद्यार्थ्याचं नातं, कामगार आणि मालकाचं नातं, प्रत्येक नात्यामध्ये आम्हाला सुटका हवी आहे. कारण प्रत्येक नात्यामध्ये गोंधळ चाललेला आहे, प्रत्येक नात्यामध्ये तटफुटी चाललेल्या आहेत. पाहिजे तसं पहिल्यासारखं प्रेम राहिलेलं नाहीये, ती तुटत चाललेली आहे. डिवोर्सचे प्रकरण वाढत चाललेले आहे. नको त्या गोष्टी, आई वडिलांना लेकरं सोडून निघून जातात, वेगळे राहत आहेत. आई वडील अनेक गोष्टी होत आहेत. अनेक गोष्टी होत आहेत, अनेक गोष्टी होत आहेत. आणि त्या ठिकाणी, त्या नातेसंबंधात आम्हाला आज ब्रेक थ्रू हवा आहे.
ते बिघडलेले नाते सॉल्व्ह करण्यासाठी, परत जुळवण्यासाठी ब्रेक थ्रू हवा आहे. आम्हाला स्पिरिच्युअल ब्रेक थ्रू हवा आहे. माझ्या प्रियांनो, चर्चला यायचं म्हणून आम्ही येतो. कितीतरी वेळेला असंच घडतं. तो आवेश, ते पहिल्यासारखं प्रेझेंट वर्शिपचं सामर्थ्य आणि ते पहिल्यासारखं भेटणं, प्रार्थना आणि उपवास प्रार्थना याच्यामध्ये आम्ही कमी पडत चाललो. जगाच्या गोष्टींकडे, मोबाईलकडे, कामामध्ये गुंतणं, बाकीच्या गोष्टींकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष जायला लागलेलं आहे. आमचा विश्वास थंडावला जातोय. निराशा येते, शंका निर्माण होते, अविश्वास निर्माण होतो. वर्ष प्रार्थना करतो, त्याची उत्तरं मिळत नाही. या सगळ्या गोष्टींना आम्ही थंडावलं जातो. एकमेकांबद्दलची प्रीती नाहीशी होते. एकमेकांबद्दल शंका कुशंका निर्माण होतात, मतभेद निर्माण होतात, पास्टर बद्दल मतभेद निर्माण होतात आणि मग आमचं स्पिरिच्युअल आम्ही थंडावलं जातो. आम्हाला स्पिरिच्युअल ब्रेक थ्रूची गरज आहे. ते पेटलेलं जीवन आम्हाला हवंय. उद्या आपण पेटलेल्या जीवनाबद्दलच ऐकणार आहोत. ज्यांना ज्यांना येता येईल चर्चला कृपा करून या. कारण पेटलेले जीवन म्हणजे काय आणि परमेश्वराला काय करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये आणि चर्चमध्ये ऐकायचं असेल तर उद्या निश्चितपणे या. अश्लील जीवनशैली, मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी बघणं, नेटवर घाणेरड्या गोष्टी पाहणं याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ब्रेक थ्रू हवा आहे. चौबाजूने शत्रू, कामावर शत्रू, शेजारी शत्रू, कुठं आम्ही ज्या ठिकाणी जाऊ तिथं कॉम्पिटिशन आणि आमचे शत्रू नाहक काही गरज नसताना तितकारा करणारे, आमच्या विरोधात उठणारे लोक निर्माण झालेले आहेत. तिथं आम्हाला ब्रेक थ्रू हवा आहे. कुणाशीच आमचं पटत नाही, कोणीच आम्हाला आवडत नाही, कुणाचं ती बसावंसं वाटत नाही, कुणाचं ती जावंसं वाटत नाही, कुणाचं ती राहावंसं वाटत नाही, कोणीच आपलं नाही, आपण आपल्यासाठी कोणीच चांगलं नाही, ही जी भावना निर्माण होते. इथे ब्रेक थ्रू आम्हाला हवा आहे. अशा अनेक समस्या आमच्या जीवनाच्या, अनेक गुप्त समस्या ज्या मी तुम्हाला आता इथे सांगत नाहीये, पण आमच्या त्या प्रत्येक गुप्त समस्यांमध्ये आम्हाला ब्रेक थ्रू हवा आहे. आम्हाला सुटका हवी आहे. आता ब्रेक थ्रूची गरज कशी जाणवते, कशी जाणवते, का ब्रेक थ्रू हवा असं वाटतं? आम्हाला सुटका आता मिळाली पाहिजे, आता देवाने हस्तक्षेप केला पाहिजे, आता परमेश्वराने इंटरव्हीन केलेलं हवं आहे, परमेश्वराचा इंटरव्हीन म्हणजेच हस्तक्षेप केलेला हवा आहे. हे आम्हाला का वाटतं? पहिलं म्हणजे आम्ही स्तवन करतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, पण अजूनही आम्हाला उत्तर मिळत नाही. अनेक वर्ष झाले आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हाला उत्तर मिळत नाही. पास्टर कळकळून आमच्यासाठी प्रार्थना करतायत तरी अजून आम्हाला उत्तर मिळत नाही. पास्टर म्हणतात हे असं घडणार आहे तुमच्या जीवनात, पण अजूनही घडत नाही. खूप लोकांनी प्रार्थना केल्या, सांगितलं घडेल, ही गोष्ट तुम्हाला मिळेल, हे तुमच्या जीवनात बदलेल, पण काहीच घडत नाहीये, बदल काहीच होत नाहीये. दुसरी गोष्ट, काही कसंच घडत नाही. कधी घडणार, केव्हा घडणार, कसं घडणार, घडेल की नाही घडेल, तेव्हा प्रेम करतो की नाही करतो, का माझ्यासाठी उत्तर आहे की नाही, माझ्यासाठी आनंद आहे की नाही, या शंका आणि कुशंका आमच्यात निर्माण होतात. पुढे म्हणजे चौबाजूने संकट येतात. या बाजूने एक संकट गेलं नाही तर दुसरं संकट, दुसऱ्या समस्या संपली नाही तर तिसरी समस्या, आजार, कोणत्या ना कोणत्या आजाराची तरी समस्या आहे, पैशाची तरी समस्या आहे, भांडणाची तरी समस्या आहे, कोणत्या ना कोणत्या समस्या सारख्या आणि सारख्या आमच्या जीवनात येत राहतात. दुष्ट लोक प्रबळ होताना दिसतात. आमच्या कामावर, आमच्या शेजारी पाजारी, आम्ही जिकडे जाऊ तिथं दुष्ट लोक आमच्यावर अन्याय करतात, ते प्रबळ होतात. पैसा भरून, स्वतःचा मोठेपणा दाखवून ते आम्हाला खाली तुडवण्याचा प्रयत्न करतात, आमच्यावर जबरदस्ती करतात आणि स्वतःला श्रेष्ठ बनवतात आणि आमचा वेळोवेळी अपमान करतात. आणि मग त्यावेळेला आम्हाला असं वाटतं परमेश्वराने ह्याच्यात हस्तक्षेप करावा. लेट गॉड इंटरव्हीन इन माय प्रॉब्लेम, लेट गॉड इंटरव्हीन इन माय प्रॉब्लेम. परमेश्वरानं माझ्या समस्येमध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे, कारण हे अशक्य आहे. माझे हात टेकले आहे, आता माझ्याकडून होत नाही. हा आजार आता जात नाहीये, हे कर्ज आता फिटत नाहीये, हे कोर्टाचं मॅटर आता संपत नाहीये, हे माझा जॉबचा प्रॉब्लेम मिटत नाही, मला जॉब मिळत नाहीये. सगळी परिस्थिती माझ्या विरोधात आहे. मला कुठंच मार्ग राहिलेला नाही, कुठंच मार्ग राहिलेला नाही. त्यावेळेला आम्हाला ब्रेक थ्रूची गरज जाणवते. आजारात आता शेवटची घटका आलेली आहे. पैसा उचला, ज्ञान,
टॅलेंट, मोठे मोठे डॉक्टर केले, सगळं केलं, परंतु आजार हा जात नाहीये. ब्रेक थ्रू परमेश्वरानंच त्याच्यामध्ये इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेला खूप हताश होतो, निराश होतो, दुःखी होतो, व्याकुळ होतो, अगतिक होतो आणि हेल्पलेस आणि होपलेस होतो, अशी सिच्युएशन ज्या वेळेला येते त्यावेळेला आम्हाला कळतं मी काहीच करू शकत नाही, माझे हात टेकले, इट्स इनफ, बस, आता काही होत नाही, आता परमेश्वर तू कर. हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला तरी देखील नवरा बायको त्यांचं नातं टिकत नाहीये. आता परमेश्वर तू कर. खूप समजून सांगितलं मुलांना दारूपासून बाजूला हो, बाजूला नाही होत, आता नाही ऐकत, आता परमेश्वर तू कर. जाडी भयान वाढलेली, अनेक आजार येत आहेत, शुगर येत आहे, बीपी येत आहे, परमेश्वर होतच नाही, प्रयत्न करते, प्रार्थनाही करते, पण उत्तर मिळत नाही, आता तू कर. जिथे आमचे हात टेकतात तिथं परमेश्वराचं कार्य सुरू होतं. लक्षात घ्या, तिथं परमेश्वर इंटरव्हेन करतो. का 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 कारण तो जवाराफ आहे. कारण तोच मात्र जवाराफ आहे. आरोग्य देणारा तोच मात्र एकमेव देव आहे. तोच मात्र मार्ग, सत्य, जीवन आहे. कारण तोच मात्र जेव्हा शालोम आहे, शांती देणारा आहे. भांडणं मिटून, त्रास मिटून, शांती, भय काढून टाकून शांती देणारा जेव्हा शालोम, प्रिन्स ऑफ पीस फक्त येशू ख्रिस्तच आहे. तोच जेव्हा निसी विजयाचा झेंडा आहे. तोच मात्र सर्व सामर्थ्यशाली एल शदाय, एल एलोहिम आहे. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त परमेश्वर येशू ख्रिस्तामध्येच आहे. इर्मया 33:3 मध्ये म्हटलेलं, 33वा अध्याय 3ऱ्या वचनात, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. म्हणजे आमच्या प्रत्येक कोंडीमध्ये ती कोंडी फोडतो, करतो, सुटका आम्हाला देतो, ब्रेक थ्रू तो आम्हाला देतो ज्याला आम्ही त्याला हाक मारतो. तो आमच्या शत्रूशी लढतो. तोच फक्त. अरे आमच्यावर कोणता प्रॉब्लेम आला आणि ते लोक बलाढ्य असले, खूप मोठे नेते असले, राजकारणातले असले, किंवा खूप मोठे पैशावाले लोक असले, किंवा पोलीस असले, कोणीतरी असले मोठे अधिकारी, आणि आपण कुणाकडे तरी मदत मागायला लागलो की हे लोक मला त्रास देतात, आपले जवळचे लोक देखील सोडून जातात. अगो बाई, ते लोक खूपच मोठे आहेत, ते खूप बलाढ्य, आम्हाला ठार करतील, आम्हाला मारून टाकतील, आम्हाला आमच्यावर तुटून पडतील. नको. अशा वेळेला आम्हाला, ज्या वेळेला आमचा शत्रू बलाढ्य असतो त्यावेळेला आम्हाला मदत करायला कोणी तयार होत नाही, कोणी तयार होत नाही प्रियांनो. आणि परमेश्वर आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला साथ देतो. दुसरे इतिहासाचा 20वा अध्याय 15 आणि 17 वचन. दुसरे इतिहास 20वा अध्याय 15 आणि 17. आणि तो म्हणाला, अहो यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाट, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. हा मोठा समुदाय पाहून, देव म्हणतो, येशू ख्रिस्त, परमेश्वर यावे म्हणतो, हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नाही तर देवाचे आहे. 17व्या वचनात म्हटलंय, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. ही लढाई जी आहे, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे युद्ध, हे यहुदा, हे यरुशलेम आहे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे तारण करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो आमच्या युद्धामध्ये आमच्या शत्रूसाठी लढतो आणि तो आमच्या बाजूने लढतो. तो आम्हाला सामर्थ्य देतो, तो आम्हाला आमच्या शत्रूपासून सुटका देतो. आणि आज आमचं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नव्हे तर दुरात्म्यान, आकाशातील दुरात्म्यांसाठी आहे. आणि इफिस्करास पत्र्याचा 6वा अध्याय, याच्यामधली शस्त्र सामुग्री, आत्मिक शस्त्र सामुग्री परिधान करून आम्हाला त्यांच्याशी लढायचं आहे आणि परमेश्वर आम्हाला विजय देणार आहे. रोम याचा 8वा अध्याय 37 वचन, ज्याने आमच्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. तो आम्हाला विजय देतो, वो हमें विजय देता ही है. हमारा शत्रु कितना भी सामर्थ्यशाली क्यों ना हो, कितने भी लोग क्यों ना हो, लेकिन फिर भी वो हमें विजय देता है. आता पुढचं आम्हाला बघायचंय, आम्ही काय केलं पाहिजे सुटका देईपर्यंत.
सुटका आम्हाला मिळणार आहे, आम्ही काय केलं पाहिजे? शेवटचं आहे, आता आमचं कृत्य काय, आम्ही काय करणार आहोत? आम्हाला ब्रेक थ्रू हवा आहे, आम्हाला सुटका हवे आहे. आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात देवाचा हस्तक्षेप, देवाने इंटरव्ह्यू केलेलं पाहिजे, देवानं कार्य केलेलं पाहिजे. हे आम्ही करू शकत नाही, हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, हे आम्हाला नाही करता येणार. हे फक्त दैवी सामर्थ्यानं होऊ शकतं. परमेश्वराचा चमत्कारच हे सगळं बदलू शकतं. नातेसंबंध, पैशाची परिस्थिती, आरोग्याची परिस्थिती, सगळ्या गोष्टीमध्ये हे फक्त परमेश्वराचा चमत्कारच करू शकतं. हे करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं विश्वास ठेवा. जो विश्वास रक्तस्रावी स्त्रीने ठेवला, तिनं विश्वास ठेवला, तिनं विचार केला नाही, तिनं विश्वास ठेवला. तिला मारतील, काय करतील, काहीच विश्वास ठेवला नाही. तिनं पवित्र परमेश्वराला त्या अशुद्ध असताना तिनं स्पर्श केला, विश्वासाने स्पर्श केला की स्पर्श केल्या केल्या मी पवित्र होईल. मग कोण मला अशुद्ध म्हणून मारेल? कोणीच मारू शकणार नाही. कोण मला बाजूला करेल अशुद्ध म्हणून? कोणीच करू शकणार नाही, कारण त्या पवित्रेला स्पर्श करताच मी पवित्र होईल. तो विश्वास परमेश्वर म्हणतो तुम्ही आज बाळगा, तो विश्वास. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यामध्ये चिकाटी होती, ती त्या गर्दीतून घुसली. तिला थरथर काप होत असेल, अशक्तपणा येत असेल, तिचा जीव गळून गेलेला असेल, प्रवाह जोरात वाहत असेल, कसलाच विचार केला नाही. चिकाटीनं तिनं सोडला नाही आणि गेलीच ती आणि त्याला स्पर्श केला. जगाकडे नाही, त्याच्याकडे धाव घेतली. आपल्याला तसंच करायचंय. पुढे म्हणजे नम्र व्हायचंय. जसा दावीद झाला, राजा होता, अभिषेक झाला, तरी देखील तो प्रथम कुणाकडे गेला? देवाकडे गेला, समर्पित झाला. आम्हाला समर्पित व्हायचंय आणि नम्र व्हायचंय. आणि आमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही ह्याच्याकडं, त्याच्याकडं, तिच्याकडं, त्याच्याकडं नाही, माझ्या देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे, माझ्या येशू ख्रिस्ताकडे तू दे. तू माझी छोटीशी प्रार्थना ऐकतो. कारण जेव्हा राफा पास्टर स्मितामध्ये आहे, पास्टर प्रकाश मध्ये आहे, तो जेव्हा राफा माझ्यामध्ये पण आहे. हा विश्वास ठेवा, हा विश्वास ठेवा आणि तो सदैव कार्य करतो. अल शदाय पुरवठा करणारा मंत्री जसा त्यांना मध्ये पुरवठा करतो, त्यांनी हाक मारल्यावर, तसा आम्हालाही पुरवठा करतो. एक आमची छोटीशी हाक, विश्वासानं मारलेली हाक, नम्र समर्पित होऊन, परमेश्वरा तुझ्याजवळ मी समर्पित होतो, तुला काय करायचं, माझ्या शत्रूवर मला कसा विजय मिळवायचा, मी या शत्रूसाठी लढो की नको, पवित्र सामर्थ्याच्या द्वारे मी काय करू, परमेश्वरा मला सांग. देवाकडे जा आणि त्याचं वचन वाचा. त्याच्या वचनातून तो तुम्हाला गायडन्स करतो, त्याच्या वचनातून तो तुमच्याशी बोलतो, तो तुमची भेट घेतो. म्हणून परमेश्वराला समर्पित व्हा आणि परमेश्वराला विचारा. प्रत्येक गोष्ट या वचनामध्ये तो तुम्हाला उत्तर देईल. मी ही गोष्ट करू की नको करू, परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. दाविदासारखं आज्ञाधारक व्हा. देव जे सांगेल तेच करा, स्वतःच्या मनाने नाही, तर जे देव सांगेल ते करा. सीला आणि पाऊल यांनी काय केलं? प्रेयर केली. दुःखात, अंधाऱ्या स्थितीत, निराशेमध्ये, अपमानाच्या स्थितीत, वेदनेच्या स्थितीत त्यांनी प्रार्थना केली आणि प्रेज अँड वर्शिप केली. अशी प्रार्थना केली, अशी प्रेज अँड वर्शिप केली की सगळ्या बंदिवानांनी ऐकलं. त्यांचा आवाज काय असेल विचार करा. सगळ्यांनी ऐकलं आणि ज्यांनी ऐकलं ते सगळ्यांना सुटका प्राप्त झाली. आम्ही समस्यातून, प्रश्नातून जात असताना आमची साक्ष इतकी जबरदस्त असली पाहिजे की ती साक्ष ऐकल्यानंतर दुसऱ्यांना विश्वासानं सुटका मिळाली पाहिजे. दुसरे लोक आशीर्वादित झाले पाहिजे आमच्या जीवनाने. आमची सिच्युएशन होपलेस असू दे, हेल्पलेस असू दे, त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये धन्यवाद करा, परमेश्वराचे आभार माना आणि समर्पित जीवन जगा. वाट पहा, वाट पहा. माझ्या प्रियांनो, आमची समस्या कोणती असू दे, आमचे प्रश्न किती कठीण असू दे, आमचं परिस्थिती कशी असू दे, आणि तरी देखील परमेश्वर सांगतो वाट पहा. तो आमची पनाह आहे, तो आमचं आश्रयाचं स्थान आहे. त्याच्याकडे धाव द्या आणि तो
आम्हाला मदत करायला तयार आहे. त्याला हाक मारा, मनुष्याला नाही, जवळच्या आवडत्या व्यक्तीला नाही, तर परमेश्वराला हाक मारा आणि त्याला म्हणा, तू माझी पणा आहे, तू माझा आश्रयाचा दुर्ग आहे, तू माझं आश्रयाचं स्थान आहे. आपण डोळे झाकूया, आपले हात वरती करूया आणि विश्वासाने परमेश्वराला हाक मारूया. हालेलुया. मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है. प्रभु मैं तेरे पास फिर आता हूँ एक बार, धन्य कहता हूँ मैं तेरे नाम को. प्रभु मैं तेरे पास फिर आता हूँ एक बार, धन्य कहता हूँ मैं तेरे नाम को. परमेश्वराकडे जा, मेरी पनाह तू ही है, प्रश्न घेऊन त्याच्याकडे जा. मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है. तेरा प्यार है अपार, सुनता मेरी पुकार, न छोड़े तू मुझे बुरे हालातों में. तेरा प्यार है अपार, सुनता मेरी पुकार, न छोड़े तू मुझे बुरे हालातों में. मेरा चरवाहा तू ही है, आमेन आमेन. मेरा चरवाहा तू ही है, हालेलुया. मेरा चरवाहा तू ही है, मेरा चरवाहा तू ही है. जब भी आता यीशु पास, जाता ना खाली हाथ, पूरी करता वो मेरी हर जरूरतें. जब भी आता यीशु पास, जाता ना खाली हाथ, पूरी करता वो मेरी हर जरूरतें. देता पापों से वो क्षमा, आमेन आमेन. देता रोगों से वो शिफा, प्रत्येक रोग तुमचा बरा करतो. देता पापों से वो क्षमा, देता रोगों से वो शिफा. मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है, मेरी पनाह तू ही है. चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है, हमदर्द है. चट्टान है मेरा बल है, मेरा गढ़ है यीशु. चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है, हमदर्द है. चट्टान है मेरा गढ़ है, मेरा बल है यीशु. मेरी पनाह तू ही है अल्लाह, मेरी पनाह तू ही है. हालेलुया. ओ यरबा शंदरबा, ओ यरबा, ओ यला शरबा, ओ यना यनला, इनरबा यनला, ओ यला शरबा. हालेलुया हालेलुया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझा धन्यवाद 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 देतो.
खरोखर तू आमची पण आहे, आमचा आश्रयाचा खडक तू आहेस आणि आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा तू देव आहेस. आज बाबा कोणी व्यक्ती नाही तर तू आमची भेट घेते, तू आमच्यासाठी बोलला, तू आमचं जीवन बदलत आहेस. पण परमेश्वर तुझं वचन काय केल्याशिवाय परत पाठीमागे जात नाही. आज ज्या व्यक्तीने वचन ऐकलेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक विभागामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा नावातून येशूच्या नावात सुटका प्राप्त होते, सुटका प्राप्त होते येशूच्या नावामध्ये. ओ निहरबा खल्ला शरबाला ओ रबा बाबा बाबा शकरबासी करबाला. बाबा परमेश्वर पावलाचा आणि सिलाचा देव, बाबा परमेश्वर दावीचा देव आणि त्या रक्तस्रावीचा देव तू आमचा देव आहे. काल आज आणि युगाने तू सारखाच आहे. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा तू देव आहे. प्रत्येक कोंडी फोड करणारा, सुटका देणारा, ब्रेक थ्रू देणारा तू आमचा देव आहे. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणारा तू आमचा देव आहे. आमचे वर्षानुवर्षाचे बाबा परमेश्वर रखडलेले प्रार्थनेची उत्तर देणारा तू आमचा देव आहे. जिथे आमचे हात टेकतात तिथं तू आम्हाला उत्तर देतोस. आम्ही तुझा धन्यवाद करतो, धन्यवाद आणि धन्यवाद करतो बाबा. थँक्यू जीसस. आम्ही तुझे आभार मानतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ती वचन कार्यान्वित होऊ दे आणि ती वचन त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सील करते. तुला 100% पीक देणार असं तो आम्हा प्रत्येकाला करत आहे. म्हणून आभार मानतो. येशूच्या नावात मागते म्हणून धन्यवाद. आमेन. थैंक यू पास्टर. बहुत अच्छा, परमेश्वर का वचन से हम सब लोग बहुत आशीषित हुए. प्रभु का धन्यवाद हो. आमेन. हम सब लोग खड़े हो जाएंगे. आपण सगळे उभं राहूया. आपल्यामध्ये वंदनारी सिस्टर आहे. तुम्ही या देशासाठी प्रार्थना केली आपल्या. आणि मनीषा ताई आहे, मनीषा धुळे, ते पाळक साहेब, पास्टर उंच कुटुंब आणि पास्टर स्मिता त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद ओ पिता पुत्र पवित्र आत्मा तुला धन्यवाद देते. ओ पिता परमेश्वरा, आज तू इथे आम्हाला घेऊन आला आणि सुंदर छान वचनाद्वारे परमेश्वर आमच्या जीवनात तू कार्य केलं म्हणून तुला धन्यवाद देते. परमेश्वर आहे नाशिक सिटी महाराष्ट्रासाठी मी प्रार्थना करत आहे. परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे. परमेश्वर जे काही या महाराष्ट्रामध्ये चाललंय पिता परमेश्वरा, त्याला तुझ्या रक्ताचं कुंपण लावतं, मौल्यवान रक्त लावलं तुला धन्यवाद देते. तुझ्या नावाला उंचवते, गौरवते आणि महिमा देते. ओ पिता परमेश्वरा, तुझे कार्य तू आमच्या जीवनात करत आहे म्हणून तुला धन्यवाद देते. या नाशिक सिटीच्या हर एक परमेश्वरा मिलिटरींना पण मी तुझ्या हाती देते. परमेश्वरा, त्यांच्यावर पण तुझं सामर्थ्य असू दे. ते देशासाठी लढत आहे परमेश्वरा. परमेश्वरा, अनेक जे कुटुंबांचा जो नाश झालेला आहे प्रभू, त्यांना तू आशीर्वाद आणि त्याच्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं म्हणून तुला धन्यवाद देते. ही विनंती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली पिते आहेत आणि कबूल. आमेन. धन्यवाद करतो पिता परमेश्वरा, धन्यवाद करतो राजा. आजच्या दिवसासाठी या संदर्शन समयासाठी प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद करतो. प्रभू परमेश्वरा धन्यवाद करतो प्रभूजी. आजच्या मीटिंगसाठी तू आशीर्वाद केला प्रभूजी. परमेश्वर पिता तू वचनाद्वारे तू आम्हाला शिकवलं, तुला धन्यवाद करतो. आणि प्रभू परमेश्वर पिता आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करतो शिंदे पालकांच्या परिवारासाठी. प्रभू परमेश्वरा, अपूर्ण परिवार तुझ्या पवित्र हातात सोपवतो परमेश्वर पिता. ओ प्रभूजी, पालक साहेब परमेश्वरा, पालखी आणखी प्रभूजी तुझ्या पवित्र हातात सोपवतो. त्यांना आरोग्य दे प्रभूजी, त्यांची सेवकाई तू आशीर्वादित करतो. त्यांना लागणारी हर एक जरूर तुझ्या स्वर्गीय भांडारात दे प्रभूजी. हो परमेश्वर पिता, ओ प्रभूजी त्यांच्या मुलांचा बिझनेस